हो नाही तुमचं बरोबर आहे, पण मला 24 तास काम करणारी बाई. युवराज बघा तुमच्यासाठी काय 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 चांगला जागा आहे की हे बघ बाळा तुझ्यासाठी काय काय आणलं आहे. नवीन नवीन खेळणी हे बघ. घ्या हे घ्यायचं. हा बा हे बा घ्या. क्या बात आहे. ह्याच्याकडे बघितलं ना तरी सगळा थकवा जातो बघ. हे कोण म्हणतं आपलं मूल असेल तरच आपण फक्त सुखी असतो वगैरे काही नाही. आपण जरा उशीरच केला ना अहिल्या. या आधीच आपण दत्तक घ्यायला हवं होतं कोणाला तरी. हो की नाही. हे अहिल्या मी काम हे अहिल्या आपल्या बाळाविषयी मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, लक्षच नाहीये तुझं. मग माझं लक्ष आहे ना, आणि मीही बाळाच्या फायद्याचाच विचार करते. 24 तास बाळाला सांभाळणारी एक बाई शोधते. सावकाश. कशाला सावकाश बोलते. आता मोडलाय ना पाय. सारखं मोडल्या मोडल्या म्हणायचं नाही. एका पायावर पण मजबूत उभा आहे परशुराम, कळलं का. मला एक सांगा, तुम्हाला काय गरज होती भाऊजींसमोर नाही नाही ते खोटं बोलायचे आता. अगं बाई खोटं बोलण्याला बी काही अर्थ असतोय. परशुराम किल्लेदार असं उगीच कधी खोटं बोलत नाही. असली घाणेरडी सवय नाही मला. अहो पण त्या पोराची आई त्याला जन्म देताच मेली म्हणला ना तो माणूस आपल्याला. अरे मेली तर मरू दे ना तिच्या आईला, काय फरक पडतो आपल्याला. काय ना दादाचा डॉ मी आधीच ओळखला होता, आणि म्हणूनच मी त्या अनाथ आश्रमाच्या बाबूरावला पटवून ठेवले. अरे वा वा वा, झाली का अंघोळ. अरे असं डोळे बटारून नाही काय बघायचं माझ्याकडे. तुझ्या बापाची पण हिंमत नाही झाली कधी माहितीये का. आत्याजी आहे की नाही मी तुझी आत्याजी. मग तुमच्या ताईने नाव ठेवलंय आत्याजी. आत्याजी म्हणे आत्याजी. अहिल्या बाळाला दूध का पाजतेस. गरम केलंयस ना. आत्याबाई आता गरम का गार यातला फरकही मला कळत नाही का. आतापर्यंत तू एका तरी बाळाला कडेवर घेतलायस का. माझा पाण उतारा ऐकण्यात मला काडीचाही रस नाहीये. हा महिल्या, हे बघ चिवला आंघोळ घालायला जी बाई येते ना तीच तुझ्याही मुलाला आंघोळ घालायला पाठवली तर चालेल ना. तुझ्या मुलाला काय हो सारखं सारखं. त्याचं नाव आहे, त्याचं नाव युवराज आहे. खरं सांगू का, वामनच्या मुलाचं नाव युवराज म्हणजे खरं हसायलाच येतंय मला. का किल्लेदारांचा युवराज बनण्याचा अधिकार फक्त नरसिंह भाऊजींच्या मुलालाच होता का. गमतीने म्हटलं मी. बरोबर आहे. वामन किल्लेदार हा तुमच्यासाठी गमतीचाच विषय होता ना. अगं कुठून कुठे चालली आहेस तू अहिल्या. आता एका बाळाची आई आहेस तू. आता तरी जरा हे वागणं थांबव. अहिल्या तू नक्की मूल वाढवतीयस का तुझ्या मनातला द्वेष. माझ्या मुलाचे अधिकार जर का त्याला योग्य वेळी मिळाले तर माझा द्वेष कमी होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाभारत हे कोणाचे तरी अधिकार डावलल्यामुळेच झालं होतं. त्यामुळे नव महाभारत हे माझ्या मुलाचे म्हणजेच युवराजचे अधिकार डावलल्यामुळे व्हायला नको. अरे दादा तू बोलवलं घाई घाई नाही म्हणून आलो धावत एका पायावर. काय झालं. परशु आपलं जे बोलणं झालं होतं त्यानुसार सगळं ठरलेलं आहे. फिक्स एकदम. काळजीच करायची नाही. तू म्हणल्याप्रमाणेच होणार. बाईला समोर आणून उभी करतो. तिचं लोणचं घालायचं का पापड घालायचं तुझं तू ठरव काय ते. तेच करायची इच्छा होती माझी. पण पनबिन काय नाही दादा. आता आता पनबिन काय नाही. विचार बदलू नको. बर बर नवीन एक आयडिया आहे माझ्याकडे, ती सांगतो तुला. ते शेंबड पोरग आहे की नाही वंदने घेतलेलं, त्याला आज रातच्या रात्रीच गायब करतो. मी काय सांगितलं ते ऐकलं नाहीस तू. तुला काय करायचं ते कर, पण माझ्यासाठी हा विषय इथेच संपलाय. निघा इथून. निघतो निघतो. आवा तुझा शबूत शेवटचा या घरामध्ये. मी काय म्हणतो, गंमत म्हणून बाईला आणून समोर उभी करतो आणि जातो.